आमच्या जीवा दत्ता टाटा बाहेरून आले तिथे त्यांनी महाराष्ट्रात मला वाटतं आपण एक पाहिलं असेल, मगाशी उद्धव साहेबांनी देखील सांगितलं आणि आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की निशिकांत दुबे हे काही उत्तर भारत किंवा हिंदी भाषिक लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत, प्रतीक नाही आहेत, ते भाजपचे एक खासदार आहेत. ह्याच्यातून भाजपची जी महाराष्ट्र द्वेष आहे, महाराष्ट्राबद्दल जो मनात त्यांचं विष आहे, द्वेष आहे, तो स्पष्ट होतो. पण दुसऱ्या बाजूला माझी जर माहिती खोटी नसेल, चुकीची नसेल, तर त्याच निशिकांत दुबे यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे. भाजपचं जे प्लेबुक आहे, तोडाफोडा राज्य करा, 2 समाजामध्ये असेल, 2 जातींमध्ये असेल, 2 धर्मांमध्ये असेल, वाद लावा, वाद निर्माण करा आणि स्वतःची पोळी भाजा, हे आता प्रकार सुरू झालेले आहेत. मराठी माणसांनी देखील, महाराष्ट्राने देखील आणि प्रत्येक लोकांनी, मग बिहारचे पण जे लोक असतील त्यांनी पण हे पाहावं की हे भाजपवाले 2 समाजामध्ये कशा आगी लावतात, कसं खोटं बोलतात आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात. हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे की भाजपा बिहारमध्ये जिंकू शकत नाही. तिथे निवडणूक आयोगाने आता जे काही रिव्हिजन चालू केलेलं आहे निवडणुकीच्या रोलचं, सुप्रीम कोर्टात मला वाटतं तो विषय आता गेलेला आहे. पण हेच आहे की भांडणं लावायचं, खोटं बोलायचं, काहीतरी भयानक बोलायचं, विष ओकायचं आणि मग निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा. हे जे काही भाजपचं राजकारण आहे ते आम्ही चालू देणार नाही. कोणी केले? आता त्यांच्या पक्षात इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवसाय केला ते त्यांच्या पक्षात आहेत, सलीम कुत्ता यांच्याबरोबर जे नाचले ते त्यांच्या पक्षात आहेत आणि कदाचित दाऊद देखील त्यांच्याच पक्षात असतील. कारण पहलगामचे अतिरेकी गेले कुठे ह्याचं उत्तर मिळालं नाहीये. कदाचित भाजपमध्येच त्यांनी प्रवेश घेतला असेल आणि भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री पण बनवू शकतं. एकीकडे शिक्षण आता ती परिस्थिती बघा, त्याची परिस्थिती बघा, किंवा तो फ्लॅश बंद करणं, पलावाच्या तिकडचा जो रस्ता आहे त्याची परिस्थिती बघा, आधीची परिस्थिती बघा, आत्ताच्या पुलाची पण बघा. आणि परवाकडे मी ऐकलं जे गद्दार उपमुख्यमंत्री आहेत ते ठाण्यातून कल्याणला जायला पण आता हेलिकॉप्टर वापरायला लागले. मला वाटतं राजू पाटीलजींनी ते ट्विट केलं होतं. तर एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे, पण लोकांसाठी खड्डे आहेत. कुठच्या खात्याने हे बनवलेलं आहे? मुंबईचे रस्ते पहा तुम्ही, पुण्याचे हाल पहा तुम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक रस्ता, समृद्धी हायवे बघा ना तुम्ही, किती बेकार ते खड्डे झाले, त्याच्यावर वरती खालती रस्ता झालेला आहे. 1 किलोमीटर तरी तुम्हाला सपाट दिसतोय का पहा. आणि ह्याच्यात राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी तुम्ही पाहाल की कुठचाही महामार्ग घ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढा भयानक केलेला आहे, कारण भ्रष्ट नात्यांनी त्याच्यात पैसे काढलेले आहेत. कर्नाट पूल तयार आहे आमच्या वांद्र्यामध्ये, कलानगरच्या बाजूला जो माहीमकडे पूल जातो तो पण बनवून तयार आहे. पण हे ना मुहूर्त सापडत नाहीये म्हणून यांचं उद्घाटन होत नाहीये. लोकांना त्रास झाला तरी चालेल, पण भाजपचा मुहूर्त असो कसो ही भाजपची भूमिका आहे. एक एक करून तो नाही इथे मी त्यांच्यावर जास्ती त्यांना महत्व देत नाही, त्यांच्यावर का बोलायचं आपण. आदित्यजी, एकीकडे शिक्षणाचा गाजावाजा केला जातो, मात्र वर्ध्याच्या लोणसावळी गावामध्ये 12वी मध्ये ऍडमिशन मिळालं नाही. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या वडील हे शेतकरी असल्यामुळे पैसे नाहीत म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ही घडलेली आहे. हे जरी असलं तरी माझी माहिती अशी आहे की कृषी मंत्री हे आता कॅनडाच्या दौऱ्यावर चाललेले आहेत. शिक्षण मंत्री शालेय शिक्षणाचे असतील ते मस्तपैकी म्हणजे GRची काडी लावली त्यांनी. तिथे तुम्ही बघता दुसरीकडे 11वीचा प्रवेश, सगळा घोळ आणि घोटाळा आहे. सगळं काही होत असताना देखील कोणी याच्यावर बोलायला तयार नाहीये. आणि प्रश्न असाच पडतो मग, कर्जमाफीचा विषय असो, पीक विम्याचा विषय असो, मदतीचा विषय असो, शेतकरी 750 शेतकरी प्रत्येक आपण पाहतोय आतापर्यंत 3 महिन्यामध्ये आत्महत्या झालेली आहे. पण जे सत्ताधारी आहेत अशा मस्तीत फिरत आहेत आणि सांगतात की तुमचा बाप खरा हाच आणि तोच आहे. मुळात नम्रतेने जे फिरायला पाहिजेत, लोकांची काम केली पाहिजेत. 200 आमदारांचं सरकार असून पण जर हे हाल असतील तर मग काय करायचं. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची अवस्था बिकट आहे. 1ली ते 7वीपर्यंत शिकवायला एकच शिक्षक आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचं असं म्हणणं आहे की गेल्या 3-4 वर्षात शिक्षक दिले जात नाही. आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक गोष्टी आम्ही ज्या सुरू केल्या होत्या. मग साधी गोष्ट म्हणजे BST बससाठी लहान मुलांना जे गणवेश घालून आहेत, आता तर मागच्या जे शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोळ घातले, गणवेशच अनेक ठिकाणी पोहोचला नाहीये. पण हात दाखवा बस थांबवा, त्याच्यात तुम्ही मोफत प्रवास करू शकत होतात. ॲस्ट्रॉनॉमीचे आम्ही जे काही सुरू केलं होतं, थोडं एक स्पोर्ट्ससाठी करत होतो. प्रत्येक भाषेसाठी तिथे आपण पाहताय मराठी मुंबई महानगरपालिकेत 8 भाषांमध्ये 3.25 लाख विद्यार्थी अनेक वर्ष शिकत आहेत.
पण आता परत ह्या सरकारच्या दुर्लक्षामुळे तो दर्जा पडतोय की काय ही भीती वाटायला लागलेली आहे. उद्धवजींनी युती संदर्भात सकारात्मक एक मिनिट हे शाळा होती की डिलॅपिडेट कंडिशनमध्ये आहे म्हणून 3 वर्षांपूर्वी तिचं बांधकाम करायला गेलं. आज ती नवी शाळा तयार आहे, परंतु विद्यार्थ्यांना 1.5 किलोमीटर लांबच्या शाळेत पाठवलं जातं हे सांगून की तुम्ही ज्या शाळेत आता बसता आहात ती शाळा डिलॅपिडेट कंडिशनमध्ये आहे. मुलं 3 वर्ष आणि पुढचं पाऊल हे करतील की ती शाळा प्रायव्हेटाईज करतील. म्हणूनच आज पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बेंच उचलून नवीन शाळेमध्ये नेऊन ठेवले आणि आता ते नवीन शाळेतच बसणार असं त्यांचा आग्रह आहे. परंतु त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये घुसून हा सगळा प्रकार केलेला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे. आपली काय भूमिका? कारवाई जर त्यांच्यावर झाली तर हे सगळे बेंच घेऊन आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या ऑफिसमध्ये बसू. कारण दुर्दैव हेच आणि मी हेच सांगतो सतत की एखादी पिढी घडवायची असेल आपल्याला तर शाळेंवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. काही काही शाळा जुन्या झाल्या असतात, डिलॅपिडेट असतात, रिपेअर चालू असतं. एका रात्रीत हे काही सगळं बदलू नाही शकत, पण प्रयत्न तर झाले पाहिजेत. आणि आता आपण पाहतोय की साधारणपणे मुंबई महानगरपालिका ज्याची 92,000 कोटीचे सरप्लस होते, प्रत्येक प्रोजेक्टला ते लिंक्ड होते. परिस्थिती अशी आहे की आज जर हेच सगळं कारभार जिथे नगरसेवक नाहीत, जिथे कुठच्याही कमिट्या नाहीत, जिथे लोकातून निवडून आले प्रतिनिधी नाहीत, जिथे महापौर नाहीये, जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या 6 महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे पैसे नसणार. आणि हे सगळं पाप गेल्या 2-2.5 वर्षातलं भ्रष्टनाथ मिंदेंचं सरकार आणि हे भाजपचं सरकार आहे. उद्धवजींनी युती संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर मनसेकडून राजकारण्यांनी सांगितलं की या संदर्भात कोणीही प्रतिक्रिया देऊ नका. त्याकडे कसं बघताय? त्या कोणीमध्ये आम्ही पण आलो म्हणजे आता आम्ही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. पण एकनाथ शिंदे यांनी पण म्हटलंय की आता राज ठाकरेंची प्रतिक्रिया. अरे आताच बोललो ना प्रतिक्रिया देऊ नका, तर त्यांच्यावर पण लागू आहे. आज हिंदी में 2-3 सवाल है. जिस तरीके से तारीख अनवर कागदांचा आदेश बयान दिया हुआ है कि मनसे शामिल नहीं है हमारे साथ, मनसे को लेकर वो अलग करते हैं. किसने कहा? तारीख अनवर जो कांग्रेस के सांसद देखिए अभी ये सारा जो इश्यू है फिर गठबंधन का हो, महाविकास आघाड़ी का हो, मुझे लगता है अभी बात यही है कि शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी हो या फिर मनसे हो या बहुत सारी जो पार्टी हमारे साथ में आई वो इंडिया अलायंस की नहीं, बहुत सारी, फिर उसमें कम्युनिस्ट पार्टीज भी थी, फिर वो जो समिति थी, वो सारे लोग जो आए वो महाराष्ट्र में पहली की कक्षा के विद्यार्थियों पे तीसरी भाषा की सख्ती के खिलाफ है. और यही हमारा विषय है. और आगे जाके अभी आज महाराष्ट्र में जो सेंटिमेंट है, 2 भाई एक साथ आने के लिए जो आपने देखा उत्साह है, जोश है, जल्लोष है, उसे भी कैसे कायम किया जाए इसी पे भी सोच विचार मंच हो रहा है. निशिकांत दुबे जो बयान डाले, खास एक चुनौती देते हैं आप लोगों को जाके उर्दू भाषा में आप मराठी बोलकर दिखाइए. मैंने यही कहा अभी मराठी में कि निशिकांत दुबे ये ना उत्तर प्रदेश के, ना बिहार के, ना उत्तर भारत के कोई प्रतीक है. वो ना किसी भी हिंदी भाषा के प्रतीक बन सकते किसी एंगल से. वो अगर किसी के रिप्रेजेंटेटिव हो तो वो सिर्फ भाजपा के रिप्रेजेंटेटिव है. और भाजपा के जो आज की विचारधारा है, जो गंदी विचारधारा है, जो कहती है तोड़ो फोड़ो राज करो, उसी के प्रतीक है. उनके मन में जितना जहर है, जितना पाप है, जितना द्वेष महाराष्ट्र के प्रति है, उतना द्वेष जो एंटी महाराष्ट्र बीजेपी है उसी का वो प्रतीक बनते हैं. लेकिन आज भी महाराष्ट्र में आप देखिए तो उत्तर हो, दक्षिण हो, पूरे देश से बहुत सारे लोग यहाँ रहते हैं जो सुख में काम करते हैं. और आपको याद भी ये दिलाना चाहता हूं कि जब कोविड का समय था तब शायद इस देश में एक में मुख्यमंत्री थे उद्धव जी जिन्होंने कहा था आप महाराष्ट्र में रहिए, ना कि आप चलते अपने गांव जाइए, कि आप भी हमारे हो. हमारा झगड़ा जो है ना हिंदी से है ना किसी समाज से है. हमारा झगड़ा सरकार से है और रहेगा जब तक वो सख्ती हम पे करते रहेंगे. सख्ती के खिलाफ हम लड़ते आए. रही बात निशिकांत दुबे की, मैं जो समझता हूं उनको बिहार राज्य के चुनाव का जिम्मेदारी दी है. और यही बात है, भाजपा जहां जहां हारने लगती है तो एक तो हिंदू मुस्लिम पे बात करती है या हिंदू में जाति पे बात करती है, 2 समाज में बात करती है, तोड़ो फोड़ो राज करो. मैं सारे अपने कार्यकर्ताओं से, सारे महाराष्ट्र से कहूंगा, गुस्सा हमें भी आया है, घृणा इस बात से हमें भी है जिसे उन्होंने बयान किया है, लेकिन ये बयान बहुत सोच समझ के किया है. राजनीतिक बयान है, ये सामाजिक बयान नहीं है. तो हमें राजनीति का उत्तर राजनीति से ही देना होगा और बिहार में परिवर्तन आएगा. तेजस्वी शायद जीतेंगे इसी डर से दुबे जी बात कर रहे हैं. वैसे अगर देखा जाए तो हमारे आनंद दुबे तो महाराष्ट्र में रहते हुए चला मराठी शिकूया करते हैं ना. आनंद दुबे खुश झाले.